आपण पाहतोय नाशिकला तपोवनामध्ये सयाजी शिंदे पाहणी करतायत आणि या ठिकाणी आता ते काय बोलतायत याकडे लक्ष लागलेलं आहे। खरं तर अनेक दिवस नाशिककरांनी एकत्र येऊन हे अभियान राबवलेलं आहे। वृक्षतोड थांबवावी यासाठी त्यांनी आंदोलन केलं। आता या ठिकाणी सयाजी शिंदे उपस्थित झालेले आहेत, तेव्हा ते काय बोलतायत ते पाहणी करतील आणि त्यानंतर पर्यायी मार्ग सुद्धा सुचवतील अशी आशा व्यक्त करण्यात येते। सध्या ते ग्रामस्थांकडनं नाशिककरांकडनं सूचना समजून घेत आहेत, आतापर्यंत झालेल्या घडामोडींचा आढावा घेत आहेत। खरं तर गिरीश महाजनांनी आजच वक्तव्य केलं होतं की या ठिकाणी आता कोणतीही वृक्षतोड केली जाणार नाही, मात्र रोपटी तेवढी काढली जातील। त्यावर तर सयाजी शिंदेंचं काय म्हणणं आहे? एक्झिबिशन वगैरे सेंटर किंवा तुमचं जे काय असेल आपण फक्त माणसा दृष्टी विचार करतोय। इथे छोटे छोटे कीटक पक्षी किंवा प्राणी जर तुम्ही तोडणार, तुम्ही माणसासाठी एक्झिबिशन सेंटर करणार, तुम्ही हॉल करणार, सगळं करणार, पण मग प्राण्यांसाठी तुम्ही काय करणार? म्हणजे प्राणी पण आपल्यातलंच आहे ना। तपोवन जेव्हा तपोवन राहणार वनामध्ये सगळे येतात, तुम्ही त्याचा विचार करणार नाही का? म्हणजे नाशिककर फक्त माणसासाठी तर प्राण्यांसाठी सगळ्यांसाठी वाटतो। तपोवन म्हणजे नाशिकची शान आहे आणि तपोवन राहिलं तर नाशिकचं नाव कुठून आलं? आज राम प्रभू रामदेव माझं नाशिकची ओळख होती तपोवनामुळे होती। आणि तुम्ही तपोवनात एक झाड 10 झाड काही करते तुम्हाला इथं सर नेहरू नगर आहे, गांधीनगर भाग आहे, पण इथं तुमचे लॉन्स आहे मोठे। हे म्हणतात की आम्ही तिथं पार्किंग वगैरे व्यवस्था करू। सर तुमचं जे नियोजन काटेकोर असेल, तुमचं नियोजन चांगलं असेल तर तुम्हाला तपोवनाची गरजच नाही। जर तुम्ही 12 वर्ष झाले झाडं वाढले, तुम्ही आता 12 वर्ष आम्ही मागच्या आमच्याकडे लागले वाढवले, तुम्ही पण वृक्षारोपण केलं ना, त्याच्यापेक्षा डबल का खर्च ही जागा साधूंसाठी नाहीच आहे, हे रेस्टॉरंट बनवणार नाही। ते सांगतो सर, एक्झिबिशन सेंटर, इरिगेशन सेंटर सर आणि माईस हब बनवणार नदी पूर्ण नाला केलाय, कपिला ऋषीच्या नावाने पूर्ण नाला केलाय। तुम्हाला इंटरेस्ट नाही, गोदावरीमध्ये इंटरेस्ट नाही तुम्हाला, पाणी कॅमेरे आपण खाली या। तू बोलला मागे आपण मागे या। आपला उद्देश पूर्ण समजणार नाही। सर्व नाशिककरांना विनंती आहे की कृपया आपण सगळे खाली बसाल तर आपण सगळ्यांशी चर्चा करूया। प्रत्येकाला विनंती करतो की आपण जर बसलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा करता येईल आणि खाली स्वयंसेवकांनी प्लीज टाईम करावी, त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथे चर्चा करता येईल। झाडं वाचवा, तपोवन वाचवा या आपल्या आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे। पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की आपण थोडंसं मागे सरकलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोलता येईल, चर्चा करता येईल, साधं चर्चा करता येईल। सगळ्यांना विनंती करतो की प्लीज कृपया खाली बसा। आपल्याला ही संधी आज सयाजीराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला मेसेज जाण्यासाठी
आपल्याला या ठिकाणी शांतता राखायची आहे. सगळ्यांना विनंती करतो की खाली बसावे. पत्रकार बांधवांना देखील विनंती करतो की आपण थोडंसं जर एक पाऊल जर मागे गेला तर या सगळ्यांना देखील दिसेल आणि आपण एक व्यवस्थित फ्रेममध्ये सगळ्या गोष्टी करूया. व्यवस्थित सगळ्या फ्रेममध्ये गोष्टी करूया. इकडे नाशिककरचे आलेले आहेत.